गावड्यांची मिसळ, मुंबई मिसळ 45 रुपये, पुणेरी मिसळ 55 रुपये, नाशिक मिसळ 55, कोल्हापुरी मिसळ आहे 60 रुपये आणि ते पोहे, उपमा, शिरा देखील मिळतो. एक्स्ट्रा पाव घ्यायचे असेल तर 5 रुपये पावाचे आहे. आणि सगळं हे रिफाईंड सनफ्लॉवर ऑइलमध्ये बनवलेलं असतं. ऑर्डर पण तुम्ही देऊ शकता पार्टीची वगैरे. स्पेशल मसाला चाय पण आहे 10 रुपयाला. नमस्कार मंडळी, मी हर्षदा. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनावर स्वागत होते. आज आपण आलेलो आहोत मिसळ खाण्यासाठी. गावड्यांची मिसळ आहे. प्रभादेवी स्टेशनच्या अगदी जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि बाजूला आहे एस टी डेपो. चला आता आपण मिसळचा आस्वाद घेऊया. हे समोरच आहे आपला, इकडे समोर आहे ना, इकडे अगदी 3 ते 4 मिनटावरच आहे प्रभादेवी परळ स्टेशन आहे. तिथून तुम्ही सरळ आलात ना, सिग्नल क्रॉस केलात की इकडे आहे आपली गावडे मिसळ. आणि इकडे शेजारीच आहे, डाव्या साईडला आहे एस टी बस डेपो. ह्याच्या पाठीमागे म्हणजे एस टी डेपो याच्या मागेच आहे, दिसते. आणि गावड्यांची मिसळ इथे आहे समोरच. इकडे समोरच आहे बिझनेस आर्केट आणि त्याच्या अगदी समोरच आहे गावड्यांची मिसळ. तुम्ही नक्कीच भेट द्या. ताई कशा आहात? मस्त. तुम्ही कोणती मिसळ बनवा? आता बटाट्याची भाजी घातली याच्यामध्ये, बटाट्याची घातली आहे, मटकी घातली आहे. आता हा चिवडा आला पोह्याचा. आणि ही आपली कोणती स्पेशल झाली? पुण्याची, मुंबई? ओके. आणि ही नाशिकची मिसळ. आता आम्ही ना मागवले आहे पुण्याची मिसळ आणि नाशिकची. आम्हाला थोडा यायला वेळ झाला म्हणून मुंबईची मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ संपलेली. कोल्हापुरी आहे का कोल्हापुरी? कोल्हापुरी आहे. तुम्हाला तिखट नको आहे? तिखट नको आहे ना, म्हणून कोल्हापुरी नाही मागवली. तुम्हाला जर तिखट खायचं असेल ना तर कोल्हापुरी नक्कीच घ्या. आता आपल्या ह्याच्यात आलेला आहे कांदा, स्वच्छता आणि टापटीपपणा तुम्ही पाहू शकता. लिंब आलेला आहे त्यासोबत. मस्त तरी आलेली आहे. त्याच्यावरती आलेली आहे मस्त अशी बारीक शेव. टेस्ट वाढवण्यासाठी आलेली आहे कोथिंबीर त्याच्यावरती. आणि पाव हे आलेली आहे आपली पुणेरी मिसळ. आणि आता ही नाशिकची स्पेशल मिसळ होते, तयार होते. छान अशी तरी आलेली आहे. जबरदस्त असा रंग देखील पाहू शकता तुम्ही. त्याच्यावरती आलेली बारीक शेव. तरी एकच नंबर. ताई तरी कशासाठी टाकली? ही तिखट. हो, तिखटपणा येण्यासाठी. पुन्हा त्याच्यावरती कोथिंबीर आणि आलेले तपले पाव. हो, कशी आहे तुमची मिसळ? छान. नाशिक मिसळ एक नंबर वाटते खाण्यासाठी. एक नंबर. छान बनवलं. टेस्ट कशी आहे? भारी एकदम. टेस्ट एकदम भारी आहे. आता आपण याच्यावरती लिंबू पिळूया. त्याच्यावरती कांदा घालूया, थोडं मिक्स करतो. सुगंध तर असला भारी आहे ना, तर एकच नंबर. आता मी खाऊन बघते टेस्ट. छान आहे, मस्त, खूपच छान आहे. एक नंबर आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. नक्कीच ह्या स्टॉलला भेट द्या. मराठी माणसाचा स्टॉल आहे गावड्यांची मिसळ. हो, कशी वाटली मिसळ तुम्हाला? एक नंबर होती. टेस्ट पण छान होती. ज्यावेळी एक पावाचा तुकडा जेव्हा मिसळमध्ये खाऊन खाल्लं ना, बुडून खाल्लं, त्या मोमेंटला जाणवलं की येस, परफेक्ट एकदम. आणि प्राईस वाईज पण मस्त एकदम. बजेट एकदम छान आहे. पण मिसळ म्हटलं तर लय भारी ना एकदम. आणि 4 प्रकारच्या मिसळ मिळते. मुंबई मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ आणि पुणे मिसळ. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्या 4 प्रकारच्या मिसळ मिळतात. नक्कीच आवर्जून भेट द्या. मस्त एकदम गुड. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 7 वाजे. दुपारी बंद नसतो ना? दुपारी नसतं बंद. दुपारी आणि ऑफिस टाइम मध्ये हां पाहिजेच तसं. तेव्हा पाहिजे. आणि खूप छान आहे. आणि ताई रविवारी चालू असतं की बंद आहे? रविवारी बंद. रविवारी बंद. आणि तिथे मोदकचा फोटो लावलाय. मोदक रोज असतात. मोदक आम्ही संकष्टी
किंवा ऑर्डर कोणाची असले तर असं तर असं हे करतो. संकष्टी गणेश जयंती होतात तेव्हा होतो मोदक. मोदक बाकी असं रोज नसतं म्हणजे फक्त संकष्टीला. संकष्टीला असतं. आणि कोणी ऑर्डर सांगितली असेल तर आम्ही बनवून आणतो. बरोबर. हा म्हणजे ऑर्डर दिली, फोन करून सांगितलं तर मग आपण बनवून देऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.